नमस्कार मुलांनो, कसे आहात? मी उमा सावंत. आजपासून आपण 9वी मराठी कुमार भारती या विषयाला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, 9वीचा अभ्यासक्रम हा थोडक्यात कठीण असला तरी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास यामुळे तो सुकर होईल. त्यामुळे यासाठी हा थोडासा प्रयत्न. मुलांनो, 9वी मराठी कुमार भारती यातील पहिली जी कविता आहे ती प्रार्थना आहे. त्यामुळे ती फक्त काव्य आनंदासाठी आहे. ती वाचायची आहे आणि त्यानुसार फक्त वाचून तिचा अभ्यास करायचा आहे. म्हणूनच दुसरी कविता संतवाणी यातील जैसा वृक्ष नेणे या कवितेपासून आपण कवितेला सुरुवात करूया. पहिल्यांदा मुलांनो, आपण कवी परिचय जाणून घेऊया. संत नामदेव यांचा हा अभंग आहे. वारकरी संप्रदायातील संत कवी यांच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहे आणि अतिशय जो भागवत धर्म आहे, वारकरी संप्रदाय आहे, हा संत नामदेवांनी पंजाबात जाऊन तो पोचवला. मुलांनो, वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तीसाठी, विठ्ठलाच्या आराधनासाठी एक खूपच प्रसिद्ध झालेला असा धर्म आहे. यामध्ये परम भक्त हे सगळे संत असून त्यांची परम देवता ही श्री विठ्ठल आहे, जी पंढरपूर या तीर्थक्षेत्री वसलेली आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्रामध्ये जे विठ्ठल आहेत यांची नाम यानी भक्ती ही अनेक संतांनी केली आहे. या वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ ते संत तुकारामापर्यंत अनेक संतांनी अजरामर साहित्य लिहिलेले आहे. त्यातील संत नामदेव यांनी ही भागवत धर्माची पताका महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी नेली. म्हणजेच ते इतके प्रसिद्ध आहे की त्यांची काही अभंग हे हिंदीत सुद्धा नामदेव की मुखबाणी म्हणून प्रसिद्ध आहे. गुरु ग्रंथ साहेब याच्यामध्ये ती 61 अशी कवनं प्रसिद्ध आहेत. त्यामुळे संत नामदेवांची ओळख व्हावी यासाठी हा अभंग आपल्यासाठी प्रस्तुत आहे. या अभंगाची भाषा अतिशय सुबोध, सरळ आणि साधी आहे. ती आपल्याला भिडते. आपल्याला काय संतांना सांगायचे आहे ही समर्पक दृष्टिकोनातून सांगते आणि त्याचबरोबर समाजात असलेलं काही निसर्गातून तुम्ही कशा प्रकारे जगू शकता, या निसर्गामध्ये जसं चंद्र, सूर्य, पृथ्वी तसाच वृक्ष, आज या वृक्षाचं उदाहरण देऊन आपला अभंग संत नामदेवांनी तुमच्यासमोर सादर केलेला आहे.
तर मुलांनो, प्रस्तावना बघूया. प्रस्तुत अभंगामध्ये संत यांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितलेली आहे. वृक्ष हे ज्याप्रमाणे पृथ्वीवर फक्त दान आणि दानच करत असतात, ते कसे वावरतात, कसे वावतात, याप्रमाणे आपल्याला आचरण करायचे आहे. जैसा ज्याप्रमाणे वृक्ष झाड जाणतो, ती जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. मुलांनो, या पृथ्वीमधील सूर्यापासून काही शिकायचे असते, चंद्रापासून शिकायचे असते, तुमच्या पृथ्वीच्या धरणीवरून शिकायचे असते आणि त्याचप्रमाणे वृक्षामधून सुद्धा तुम्हाला शिकायचे असते. त्या वृक्षाकडून तुम्हाला काय काय गुण शिकवले जातात हे आपल्याला पाहायचे आहे. तर मुलांनो, ज्याप्रमाणे वृक्ष याला जर तुम्ही आदर्श मानलात, तर तुमच्या लक्षात येईल की वृक्ष हा एका संताप्रमाणे आपल्याला शिकवतो. मुलांनो, आज 9वीत तुम्हाला कोणी ना कोणी आदर्श समोर असला पाहिजे. ती व्यक्ती असू द्या किंवा निसर्गातील काही गोष्टी. तुम्हाला त्यांच्या सारखे आचरण करायचे आहे. तर मुलांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. पहिल्या अभंगाच्या पद्यामध्ये संत नामदेव लिहितात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. मुलांनो, संत नामदेव पहिल्याच अभंगामध्ये आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे वृक्ष मोठा होतो, फूल फळ आपल्याला देतो, वृक्षाच्या लाकडांचा आपल्याला उपयोग होतो, पण त्याच्याकडे मुलांनो मान आणि अपमान नसतो. ज्या माणसाने त्याला वाढवलं आहे त्यांना पण तो मदत करतो, त्यांना तो फूल आणि फळ देतो. पण ज्या माणसाने त्याची काहीही सेवा केलेली नसते, त्याला कधीच पाणी घातलेले नसते, यांच्याविषयी पण तो अपमान मान असं न ठेवता त्यांनासुद्धा आपली मदत करतो. वृक्ष कधी बघितलं आहे का मुलांनो, की म्हणतो की मी नाही देणार फळ, किंवा मी नाही माझ्याची पण लाकडं आहेत ती वापरू देणार तुम्हाला, असं वृक्ष करत नाही. मग ज्याप्रमाणे वृक्षाचं हे आचरण आहे, त्याचप्रमाणे तैसे त्याप्रमाणे सज्जन संत समाजातील चांगली लोक हे वर्तताती वर्तन करतात. म्हणजे संतांनासुद्धा त्यांच्याविषयी चांगलं बोला किंवा त्यांच्याविषयी वाईट बोला, ते कधीच कोणाही विषयी चांगलं किंवा वाईट मनात धरून मान अपमान ठेवत नाही. ते सगळ्यांशीच प्रेमाने वागतात, प्रेमाने त्यांची विचारपूस करतात, प्रेमांना त्यांनी जवळ घेतात, प्रेमाने त्यांना खाऊ घालतात. म्हणजेच मुलांनो, संतांचा हा गुण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. दुसऱ्या पंक्तीकडे जाऊया. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. जे कोणी लोक वृक्षाकडे जाऊन झाडाची पूजा करतात, त्यांना फार आनंद मिळतो, सुख मिळतं, असं नाही.
सज्जन पण याचप्रमाणे असतात. जेव्हा एखाद्या सज्जनाकडं जाऊन तुम्ही त्यांची स्तुती करणार, वाहवा करणार, मग ते तुम्हाला जास्त आशीर्वाद देतील का? तुमचंच भलं बघतील का? मग तो मुलांनो सज्जन नव्हे. सज्जनाच्या वर किंवा सज्जनाच्या पाशी कोणी निंदा नालस्ती केली तरी त्याला त्याचं सुख दुःख नसतं. तो ते सुख दुःख मानत नाही. म्हणजे पूजा करतील त्यांना चांगलं फळ आणि निंदा करतील त्याला वाईट फळ, असं मुलांनो नसतं. म्हणूनच झाडांचं उदाहरण देऊन संत नामदेव म्हणतात की जे प्राणी, जे व्यक्ती पूजा आचा करतात त्यांच्यासाठी चित्ती म्हणजे मनामध्ये काहीही विशेष प्रेम नसतं. चांगल्या आणि वाईटासाठी ते अगदी सारखेच असतात. आणि मुलांनो हाच गुण आपल्याला घ्यायला हवा. ज्या वेळेला कोणीतरी आपलं येऊन स्तुती करतो त्यावेळेला आपण खूप आनंदतो आणि त्याच्यावर विशेष प्रेम करू लागतो. पण ज्या वेळेला कोणी मित्र किंवा आप्तेष्ट आपली निंदा करतात तेव्हा ते आपल्याला आवडत नाही. मग ती निंदा किंवा ते रागवणं ओरडणं आपल्या भल्यासाठी का असेना आपल्याला ते आवडत नाही. मुलांनो असं वागून चालेल का? नाही. संत नामदेव म्हणतात वृक्षासारखं राहा. ज्याप्रमाणे वृक्षाची पूजा केली किंवा त्याला रागे भरले तो वृक्ष कोणावर चिडत नाही. संत लोक किंवा आपण सामान्य लोकांनाही संतांकडून हे शिकले पाहिजे. पुढच्या पंक्तीकडे जाऊया मुलांनो. अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयाना म्हणती छेदू नका. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या प्राणी जो त्या वृक्षाला तोडतो, छेदतो, तर त्या वेळेला हा वृक्ष त्यांना मला तोडू नका, त्यांच्यावर राग धरणे किंवा मला कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्या वापरासाठी घेऊ नका, त्रास देऊ नका असेही म्हणत नाही. म्हणजे ही सहनशीलता किती मोठी संत नामदेवांनी झाडांच्या बाबतीत सांगितलेली आहे. म्हणजेच संतांना सुद्धा निंदा स्तुती हे दोन्ही समान असतात. ते खऱ्या अर्थाने त्याप्रमाणे खूपच मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करण्याचा विचार करतात. झाड तोडण्यास आले किंवा पाणी देण्यास आले तरी त्यांचा समान वर्तन हे लोकांसाठी असतं. याप्रमाणे अशी सहनशक्ती बाळगून आपला उपयोग झाडं लोकांना करू देतात. ते विरोध करत नाही, ते राग धरत नाही. त्याप्रमाणे समाजातील संत देखील एखाद्यांनी रागे भरले, निंदा केली, वाईट बोलले तरी त्याचं मनाला लावून घेत नाही. आदर्श व्यक्ती हा असा असावा मुलांनो की ज्याप्रमाणे संत नामदेवांनी वृक्षाचं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की परोपकार हा त्याचा सगळ्यात मोठा धर्म आहे. हा धर्म वृक्ष पाळतात आणि संत त्याप्रमाणेच असतात. मग आम्हाला सुद्धा मुलांनो सहनशीलता, परोपकार, सज्जनपणा या गोष्टी वृक्षाकडून शिकल्या पाहिजेत की नको?
पुढे बघूया मुलांनो. चौथ्या कडव्यामध्ये संत नामदेव म्हणतात, निंदा स्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू असे. म्हणजेच ज्याप्रमाणे झाडाला पाणी घातले किंवा झाडाला छेदले कापले, याप्रमाणे निंदा आणि स्तुती ज्यांना समानच असते ते खऱ्या अर्थाने धैर्यवान असतात. त्यांच्यामध्ये धैर्य फार मोठ्या प्रमाणात असते. कारण निंदा आणि स्तुती म्हणजे वाईट बोलणे किंवा स्तुती करणे हे त्यांना समानच असते. ते समानतेने तुमच्याबरोबर त्याचप्रमाणे वागतात. मुलांनो, यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे तुमचे शिक्षक. समजा तुम्ही त्यांची कुठल्याही प्रकारे स्तुती केली, मग ते तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा आणि जास्तीचे गुण देतील का? किंवा काही प्रसंगी ते तुम्हाला रागवले, तुम्हाला वाईट वाटेल, पण म्हणून ते मनापासून तुमच्याशी राग धरत नाही. तुम्हा मुलांचं आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं हे त्यांना वाटत असतं आणि म्हणून मुलांनो ते तुम्हाला रागवतात, ओरडतात. निंदा आणि स्तुती ही त्यांना काहीच वाटत नाही. अशाप्रमाणे जैसा निसर्गात वृक्ष तैसं संत नामदेव म्हणतात की सज्जन हा समाजात वावरतो. त्याचं निंदा आणि स्तुती याच्यामध्ये समानता असते, त्याला त्याचे काहीच वाटत नाही. आणि असा व्यक्ती मुलांनो खूपच बलवान आणि धैर्यवान असतो. कधीकधी बलवान असणं म्हणजे फक्त ताकद दाखवणं नव्हे, तर कठीण प्रसंगात, वाईट प्रसंगात, संकटाच्या काळात तुम्ही कशा रीतीने त्या परिस्थितीला सामोरे जाता हे आहे मुलांनो. म्हणून आपण नेहमीच चांगल्या पद्धतीने लोकांबद्दल विचार केला तर आपण साधू संताप्रमाणे किंवा वृक्षाप्रमाणे निंदा आणि स्तुतीचं आपल्या मनाला काहीच लावून घेणार नाही. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. नामा म्हणे याला नाममुद्रा म्हणतात मुलांनो. जेव्हा पण संत आपली अभंग लिहितात तेव्हा त्या शेवटच्या चरणामध्ये स्वतःची नाममुद्रा लिहितात, म्हणून नामा म्हणतात. संत नामदेव म्हणतात की ज्या वेळेला संत सज्जनाची भेट होईल तेव्हा ती भेट म्हणजे जीवाची शिवाला असलेली भेट आहे. इथे जीव म्हणजे सामान्य माणूस आणि शिव म्हणजे परमपिता परमेश्वर ईश्वर असं म्हटलेले आहे. आणि अशी भेट होणं आवश्यक आहे. मुलांनो, जीवन जगणे म्हणजे पैसा कमावणे, खाणे पिणे, आनंद लुटणे हे नाही. जीवन कमावणे किंवा जीवन जगणे म्हणजेच पुण्यकर्म जोडणे, चांगले वागणे, सदवर्तन करणे, दुसऱ्याला सुखी ठेवणे हे आहे. आणि याच वेळेला तुम्ही संत सज्जनाला बघितलं. संत सज्जन तुमच्यासाठी का आवश्यक आहे मुलांनो? आपल्या घरीसुद्धा बघा, एखादे परमेश्वर असतात, तुमचे देव असतात देवाऱ्यामध्ये, पण एक गुरु असतो जो कशी भक्ती करायची हे आम्हाला शिकवतो. त्यामुळे या गुरुला शोधा. जर तुम्ही शोधलं, ओके, ज्या समाजामध्ये ज्याप्रमाणे अनेक झाड वृक्ष नदी समुद्र सूर्य आहे, त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा यांच्याकडून प्रेरणा घेऊन गुरुला शोधा. आणि मग तुम्ही अशा गुरुला शोधलं, संत सज्जनाला शोधलं, तेव्हा ती भेट होईल. जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकाल तेव्हा ती जीवा आणि शिवाची गाठ पडेल. म्हणजेच सामान्य माणसाला आपल्या जीवाशी
त्या परमेश्वराची ती भेट होईल असं संत नामदेव म्हणतात. तर मुलांनो, आता लक्षात घ्या की हे सारे संत समाजामध्ये तुम्हाला चांगलं वागायला शिकवतात, चांगल्या प्रकारचे आचरण करायला शिकवतात, सुंदर उदाहरणं देऊन, चांगलं भाषांतर करून तुम्हाला खूप काही मौल्यवान असं आचरण शिकवतात. तर मुलांनो, कवितेमध्ये वृक्षाचं उदाहरण देऊन तुम्हाला सज्जनामध्ये असलेली वृक्षाप्रमाणे गुण या कवितेत सांगितलेले आहे, जिथे सहनशीलता, परोपकार आणि अनेक गुण जसे धैर्यवान असे अनेक गुण तुम्हाला साधू संतांकडून घ्यायचे आहे. आणि समाजात वृक्ष जसे वावरतात, वृक्ष जैसे मदत करतात, त्याप्रमाणे तुम्हाला ती मदत लक्षात घ्यायची आहे. मुलांनो, वृक्षाचं कुठलाही अवयव हा असं म्हणतात की फुकट जात नाही, त्याचं जीवनच परोपकारासाठी असतं. तर मुलांनो, हा परोपकार, उपकार दुसऱ्यांवर करण्याची वृत्ती, सहनशीलता, औदार्य, दयावानपणा हे तुम्ही या कवितेमधून स्वतःच्या आचरणात आणा. आणि मग बघा, शिकणं हे नुसतं पाठ्यपुस्तकं वाचणं किंवा उत्तरं लिहिणं असं नसून माणूस घडवण्यामध्ये ही कविता तुम्हाला मदत करते. नमस्कार.